थोडक्यात ओळख करून द्यायची ठरली तर त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1997 साली नाशिक येथील गणेशगाव येथे झाला. त्या गणेशगावच्या सध्या रहिवासी आहेत. त्यांनी 2011 साली पुणे येथे झालेल्या नॅशनल स्कूल गेम्स मध्ये 400 मीटर व 600 मीटर रनिंग मध्ये सुवर्ण पदक पटकावले. सर हमेशा ऊंचा रखना जब तक तुझ में जान है. सर हमेशा ऊंचा रखना जब तक तुझ में जान है. गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो, लहरा दो, लहरा दो. सरकशी का परचम लहरा दो. गर्दिश में तेरी शान पे सबके कोई दम है क्या तेरी धूल से बढ़के. अफसोस नहीं जो तेरे लिए सादर से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे. मी ज्या ज्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेशन केलं आहे त्या स्पर्धेमध्ये मी फक्त आणि फक्त सुवर्णपदक पटकावलेलं आहे. एकही सिल्वर मिळालेलं नाही मला आतापर्यंत. त्याच्या मागचं एकच कारण की मी अखंड परिश्रम कोणताही ऋतू असो कोणताही घाई असो मी फक्त आणि फक्त माझ्या ध्येयावर मी हे केलं. संघर्ष जितना कठीण जीत उतनी ही शानदार होती है. आणि त्या मॅमकडे बघून आपल्याला खरंच लक्षात येतं की अतिशय प्रतिकूलतेमध्ये पण त्या आपल्या ध्येयावर चिटकून राहिल्या. तर एका जणांनी मॅडमांना इंटरव्ह्यू घेताना विचारलं की मॅडम तुमचं स्वप्न काय आहे. तर मॅडमांनी काय उत्तर दिलं असेल, फक्त जिंकायचं हे माझं स्वप्न आहे. आणि आजपर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये ते जिंकतच गेला आणि जिंकत गेला, सुवर्ण पदक मिळवत गेला. हे त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि अशा प्रकारे जिंकत त्यांनी आपल्यासारख्या देशवासियांचं हृदय सुद्धा जिंकून घेतलं आहे. पुढील तुमच्या प्रवासासाठी मॅडम तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.